कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 14. काका काही क्षण साक्षीकडे पाहत राहिले. मग हलक्या आवाजात म्हणाले, साक्षी, एक गोष्ट विचारू? साक्षीने मान हलवली. हो, विचारा ना. काकांनी मुद्दाम दीर्घ श्वास घेतला. तुला अद्वैतमध्ये काही बदल जाणवतोय का? साक्षी क्षणभर गोंधळली. म्हणजे? पूर्वी तो कोणाशीही फारसं बोलत नसे. कामाशिवाय त्याला दुसरं काही दिसायचंच नाही. पण आता तो सतत तुझी काळजी घेतोय. साक्षीच्या चेहऱ्यावर नकळत हसवून म्हटलं, हो, ते खरं आहे. काकांनी तिच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिले. आणि तुला त्याबद्दल काय वाटतं? हा प्रश्न ऐकताच साक्षी काही क्षण शांत झाली. तिचे गाल हलकेच लाल झाले. मला माहीत नाही, पण त्याच्यासोबत असताना मनाला खूप शांत वाटतं. काकांच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात वेगळेच विचार सुरू होते. म्हणजे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतायत. हे माझ्यासाठी अजिबात चांगलं नाही आहे. ते पुन्हा शांतपणे म्हणाले, बाळ, आयुष्यात प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नये. कधी कधी दिसतं तसं सगळं खरं नसतं. साक्षीने आश्चर्याने विचारलं. तुम्ही असं का म्हणताय काका? काका लगेच सावरले. अगं, तसंच मोठ्यांच्या अनुभवातून सांगितलं. इतक्यात स्टडी रूममधून अद्वैत परत आला. काका, तुम्ही इथे? हो, साक्षीची तब्येत विचारायला आलो होतो. अद्वैतने साक्षीकडे पाहिलं. औषधी वेळेवर घेतलेस ना? हो काका, उठले. बरं, तुम्ही दोघं गप्पा मारा, मी निघतो. ते बाहेर पडले, पण दाराच्या बाहेर येताच त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्णपणे नाहीसं झालं. साक्षीला अद्वैत विरुद्ध उभं करणं आता सोपं राहिलेलं नाही. दुसरा मार्ग शोधावा लागेल. ते थेट आपल्या खोलीत गेले. कपाट उघडून त्यांनी तीच जुनी फाईल पुन्हा बाहेर काढली. त्यातली पेन ड्राईव्ह हातात घेत ते एका अनोळखी नंबरवर कॉल लावतात. वेळ आली आहे. उद्याचं काम चुकता होता कामा नये. समोरून फक्त एकच उत्तर आलं, काळजी करू नका साहेब, उद्यापासून खेळ सुरू होईल. कॉल संपताच काका खिडकीतून अद्वैत आणि साक्षीच्या खोलीकडे पाहू लागले. काका खोलीतून बाहेर पडताच काही क्षणांनी अद्वैत परत आला. त्याने दार अलगद बंद केलं आणि साक्षीकडे पाहिलं. काय म्हणत होते काका? साक्षी हलकसं हसली. काही नाही, तब्येत कशी आहे ते विचारत होते. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, बस. अद्वैत तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. फक्त एवढंच? हो. पण साक्षीच्या चेहऱ्यावरचा हलकासा गोंधळ अद्वैतच्या नजरेतून सुटला नाही. साक्षी मात्र मनातच विचार करत होती. काका असे का म्हणाले की प्रत्येकावर विश्वास ठेवू नये? आणि ते एवढे गंभीर का झाले होते? ती विचारातच हरवून गेली. अद्वैतने तिच्यासमोर हात हलवला. साक्षी, ती दचकली. हां, कुठे हरवलीस? कुठे नाही, तिने जबरदस्तीने हसू आणत उत्तर दिलं. अद्वैत तिच्या शेजारी बसला. साक्षी, मला माहीत नाही काकांनी तुला नेमकं काय सांगितलं, पण एक सांगतो. ती त्याच्याकडे पाहू लागली. त्यांनी काहीही सांगितलं असेल तर त्याचा जास्त विचार करू नकोस. साक्षीच्या कपाळावर आड्या पडल्या. म्हणजे? अद्वैत शांतपणे म्हणाला, काकांना काही गोष्टींची जास्त काळजी करण्याची सवय आहे. त्यामुळे ते कधी कधी गरजेपेक्षा जास्त विचार करतात. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. साक्षीने हळूच मान डोलावली. ठीक आहे. पण तिच्या मनातला गोंधळ काही कमी झाला नव्हता. आधी काका म्हणाले की प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नको, आणि आता अद्वैतही म्हणतोय की काकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. नेमकं चाललंय तरी काय? तिने एकदा अद्वैतकडे पाहिलं, मग दाराकडे. दोघांच्या बोलण्यात काहीतरी न सांगितलेली दडलं होतं, अशी भावना तिच्या मनात पहिल्यांदाच निर्माण झाली. आणि त्याच गोंधळातून नकळत एका नवीन रहस्याची सुरुवात झाली होती. साक्षी अजूनही विचारतच होती. अद्वैतने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि विषय बदलण्यासाठी हलकंसं हसत म्हणाला, चल, आता इतका विचार पुरे. औषधाची वेळ झाली आहे. त्याने टेबलावरून औषध आणि पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला. हे घे. साक्षीने शांतपणे औषध घेतलं. अद्वैतने तिच्या पायाकडे पाहिले.
दुखणं आता कमी आहे ना? हो, कालपेक्षा बरंच बरं वाटतंय. छान, पण याचा अर्थ असा नाही की तू चालायला सुरुवात करायची. साक्षी हलकंसं हसली. मी एवढीही हट्टी नाही, खरंच. अद्वैतने मिश्किलपणे विचारलं. हो, मग 5 मिनिटांपूर्वी पाणी स्वतः घ्यायला का उठली होतीस? हे ऐकताच साक्षी ओशाळली. ते फक्त पाणीच तर होतं. साक्षी, त्याचा आवाज पुन्हा गंभीर झाला. तुला काही चांगलं तर मला सांग. स्वतः काही करायचा प्रयत्न करू नकोस. साक्षीने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांमध्ये पुन्हा तीच काळजी दिसत होती. ती हलकंसं हसली. ठीक आहे, आता नाही करणार. अद्वैतने समाधानाने मान हलवली. इतक्यात दारावर हलकी टकटक झाली. आत ये. मायाताई हातात फळांचा ज्यूस घेऊन आत आल्या. साक्षी, डॉक्टरांनी फळांचा ज्यूस घ्यायला सांगितला होता. हा घे. धन्यवाद मायाताई. मायाताईंनी तिच्या पायाकडे पाहिलं. आता बरं वाटतंय ना? हो, आधीपेक्षा खूप बरं आहे. त्या हसल्या. छान, पण अजून 2-3 दिवस पायावर जास्त ताण देऊ नकोस. साहेबांनीही तशीच ताकीद दिली आहे. साक्षी नकळत हसली. हो, ते तर सतत माझी काळजीच करत असतात. मायाताई मिश्किलपणे हसल्या. त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते आम्हा सगळ्यांनाच दिसतंय. हे ऐकताच साक्षी लाजली. असं काही नाही. अगं, आम्ही इतकं वर्ष त्यांना पाहतोय. साहेब कोणासाठीच स्वतःचं काम थांबवतात असं कधीच झालं नव्हतं. साक्षीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. मायाताई ज्यूसचा रिकामा ग्लास घेऊन बाहेर निघून गेल्या. खोलीत पुन्हा शांतता पसरली. पण साक्षीच्या मनात मात्र काकांचे शब्द घुमत असते. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नको. आणि लगेच अद्वैतचे शब्द आठवले. काकांनी काही सांगितलं असेल तर त्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. साक्षीने खोल श्वास घेतला. नेमकं खरं कोण बोलतंय आणि दोघेही मला वेगवेगळं का सांगत आहेत? तिच्या मनात प्रश्नांची गर्दी वाढत होती. पण उत्तर मात्र अजूनही कोणाकडेच नव्हतं. कसा वाटला आजचा भाग? कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागात काय होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.